राधानगरी तालुक्यातील कौलवमधील प्रगतिशील दूध व्यावसायिक विनायक पाटील यांनी आपल्या गीर गायीसाठी ओटी भरण्याचा आणि डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आयोजित करून समाजासमोर अनोखा आदर्श ठेवलाय। प्राणीमात्रांप्रती असलेल्या कृतज्ञतेचं आणि संवेदनशीलतेचं हे उदाहरण परिसरात कौतुकाचा विषय ठरलाय। राधानगरी तालुक्यातील कौलवमधील युवा दूध उद्योजक विनायक पाटील हे गेल्या काही वर्षांपासून गीर गायींच्या संगोपनात आणि शुद्ध आरोग्यदायी दूध उत्पादनात कार्यरत आहेत। त्यांच्याकडे असलेल्या गीर गायी केवळ व्यवसायाचं साधन नसून त्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून पाटील यांनी त्यांचं जतन केलंय। त्यांच्या एका गीर गायीला लवकरच वासरू होणार असल्यानं त्यांनी पारंपरिक पद्धतीनं ओटी भरण्याचा आणि डोहाळे जेवणाचा कार्यक्रम गोठ्यातच पार पाडला। या दरम्यान गायीला फुलांच्या माळा, सुंदर वस्त्र आणि पारंपरिक अलंकारांनी सजवण्यात आलं होतं। नारळ, साड्या, बांगड्या, हळद, कुंकू अशा ओटीच्या सर्व परंपरागत वस्तू गायीच्या शेजारी ठेवण्यात आल्या। विविध प्रकारचं पोषणयुक्त चारा, पाणी, फळं आणि गोडधोडांनी युक्त डोहाळ जेवण तयार करण्यात आलं। गायीची पूजा करून मंगलाष्टकं म्हणण्यात आली आणि महिलांनी ओवाळून तिचं स्वागत केलं। गाय केवळ एक प्राणी नाही, ती आमचं जीवन जगवते। तिच्याकडून मिळणारं दूध, शेणखत, गोमूत्र या सगळ्या गोष्टी आमच्या रोजच्या जगण्यात उपयोगी ठरतात। तिचं मातृत्व ही स्त्री इतकंच पवित्र आहे, त्यामुळे तिच्या या खास काळात तिला मान दिला गेला पाहिजे ही भावना घेऊन आम्ही हा कार्यक्रम केल्याचं विनायक पाटील यांनी सांगितलं। हा उपक्रम पाहण्यासाठी गावातील अनेक नागरिक, महिला वर्ग, शेतकरी आणि दुग्ध व्यवसायातील इतर घटक उपस्थित होते।